नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिलेला आहे। एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेला आहे, लगेच पैसे वाटप सुरू करा। 7 डिसेंबर गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी। बहिणींना 1500 रुपये आलेले आहेत। 12 जिल्हे याची आता नवीन यादी आलेली आहे। बघा, यात तुमचं नाव आहे की नाही हेही मी सांगणार आहे। नवीन यादी आलेली आहे, त्यात बहिणींचं नाव आहे की नाही हेही सांगणार आहे। आणि ते 12 जिल्हे कोणते आहेत बघा, पोस्टात व याच 10 बँकेत पैसे जमा होणार आहेत। तातडीचे आदेश दिलेले आहेत, आजच पैसे द्या, कारण शपथविधी होऊन 2 दिवस झालेले आहेत। आता पटकन लाडक्या बहिणींना पैसे देऊन टाका, कारण तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला होता ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्रीची जी शपथविधी होती त्यावेळेस गेल्या होत्या। त्यावेळेस तिथं एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला गेला लाडक्या बहिणींनी की आमचे पैसे कधी मिळणार, तर त्यांनी तिथं लगेच सांगितलं की लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार, तात्काळ मिळणार। म्हणजे आज 7 डिसेंबरला आता तिथं पैसे वाटप सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींना सध्या तरी 1500 रुपये खात्यात येत आहेत। 2100 रुपये आताच येणार नाहीत। सगळ्यात महत्त्वाचं डिटेल सांगतो। आता नवीन यादी आलेली आहे, त्याच्यामध्ये काही महिला वगळल्या आहेत। त्या महिला कोणत्या आहेत? जवळपास आपण जर बघितलं इथं, आता जर नवीन यादी जर आपण बघितली तर आज 70 ते 80 लाख महिला या यादीमध्ये असणार आहेत। तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, बरं ते जिल्हे कोणते आहेत, किंवा पोस्टामध्ये जे काही नवीन नियम आलेले आहेत, 10 बँके पैसे कोणते आहेत, त्याच्यामध्ये आता नवीन प्रामुख्यानं 5 अपडेट्स आलेले आहेत। बघा, 5 नवीन अपडेट्स आता लाडक्या बहिणी योजनेमध्ये आलेले आहेत। तर तातडीचे आदेश दिलेले आहेत की आजच पैसे द्या, किती उशीर करता, कारण उद्या रविवार आहे, उद्या बँका बंद असणार, त्याच्यामुळं आजच पैसे सगळ्या लाडक्या बहिणींना द्या, असं तिथं आदेश देण्यात आलेले आहेत। तर आता आनंदाची बातमी आहे, कारण बैठकीमध्ये त्यांची बघा लगेच एक नवीन बैठक झालेली आहे। कॅबिनेटची तिथं मंत्रीची तिथं बैठक झालेली आहे। नवीन ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्यावेळेस यात नवीन बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की लाडक्या बहिणींना आता पैसे तिथं देण्याची वेळ आलेली आहे, कारण महायुती सरकारने जे यश मिळवलेलं आहे ते लाडक्या बहिणींच्या जीवावरतीच मिळवलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे। पण आता काही नवीन अपडेट्स मी तुम्हाला सांगतो आहे। आधी आपण बघूयात की कोणत्या बँका आहेत ज्याच्यामध्ये पैसे येणार आहेत, त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की कोणती यादी आहेत, कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहेत, आणि तुम्हाला काय महत्त्वाचे 5 अपडेट्स आहेत ते आज तुम्हाला कोणती कामं करायची आहेत तेही तुम्हाला मी सांगतो। तरच पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत। बघा, प्रामुख्यानं जर बघितलं आपण तर सगळ्यात महत्त्वाच्या ज्या बँका आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत आणि येत आहेत, ते म्हणजे जे काही महत्त्वाच्या बँका आहेत ज्याच्यामध्ये आपण बघतो की SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, तुम्हाला असा प्रकारचा मेसेज सुद्धा येईल मोबाईलवरती की तुम्हाला पैसे क्रेडिट झालेले आहे। आणि प्रामुख्यानं म्हणजे आनंदाची बातमी असा आहे की 7500 अधिक 1500 असे तुम्हाला आता डायरेक्ट 9000 तुमच्या अकाउंटला येणार आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, मागचे 7500 असू द्या किंवा तुमचे मागचे राहिलेले 3000 असू द्या, मागचे 3000 राहिले असेल तर ते 3000 अधिक 1500 4500 तसे येतील, आणि ज्यांना एकही रुपया नाही मिळाला त्यांना 9000 रुपये खात्यामध्ये येणार आहेत। तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। बघा, एक नंबर बातमी आहे, कारण आता त्यांचा बाहू एकनाथ शिंदे यांनी स्वतः मोठी घोषणा केलेली आहे। तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी तिथं आहे। आता लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। परंतु आता मी सांगतो तुम्हाला कोणती बँक आहे, तर SBI सगळ्यात महत्त्वाची बँक आहे, तिथे आज पैसे येणार आहेत। बँक ऑफ इंडिया ही एक महत्त्वाची बँक आहे, तिथं पैसे येणार आहेत। दुसरं म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो ॲक्सिस बँक आहे, ॲक्सिस बँक, परत आपण HDFC, ICICI, परत कोटक महिंद्रा बँक, परत जर बघितलं तर याच्यामध्ये कॅनरा बँक, येस बँक, बँक ऑफ बरोदा, अशा महत्त्वाच्या बँका आहेत। आणि पोस्टात कोणाच्या पोस्टात पैसे येणार आहेत आणि कोणाच्या काही महिला अशा आहेत ज्यांचं पोस्टाचं पण खातं आहे आणि बँकेचं पण खातं आहे, मग कुठल्या खात्यात पैसे येणार हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर मी तुम्हाला सांगतो बघा, ज्या लाडक्या बहिणींचं दोन्ही आहे, म्हणजे पोस्टाचं पण खातं आहे आणि बँकेचं पण खातं आहे, तर ज्याचं आधार लिंक जर समजा तुमचं आधार कार्ड जर बँक खात्याला लिंक असेल तर तुमचे बँकेत पैसे येतील, आणि आधार कार्ड जर पोस्टाला लिंक असेल तर पोस्टात पैसे येतील। आणि समजा तुमचं आधार कार्ड लिंक आहे इथं, परंतु बँक अकाउंट ब्लॉक झालेलं आहे,
तरीसुद्धा तुमचं पोस्टात पैसे येणार नाहीत. जरी सगळं व्यवस्थित असलं तरी तुम्हाला ते अकाउंटच चालू करावं लागणार आहे, कारण तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे आणि ते बँक अकाउंट जर बंद असेल तर मात्र पैसे येणार नाहीत. ते तुम्हाला आज काम करायचं आहे मित्रांनो. ते महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला आता सांगत आहे. 5 अपडेट्समधले हे अपडेट्स आहेत. आता मी तुम्हाला 2 अपडेट्स सांगितले आहेत. आता बघा, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पहिलं तरी काम करायचं आहे, आधार कार्ड तुमचं कुठल्या बँकेला कनेक्ट केलं आहे हे बघायचं आहे, ती बँक चालू आहे का. कारण भरपूर अकाउंट्स ब्लॉक केले गेलेले आहेत. भरपूर महिलांचे अकाउंट्स हे ब्लॉक केलेले आहेत, कारण भरपूर महिला तिथं आता या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत. ज्या महिलांचं निकषामध्ये बसणार नाहीत त्या महिलांचं अकाउंट ब्लॉक होणार आहे. त्यांना त्यांचं नाव तिथून वगळण्यात येणार आहे. बघा, तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी निकष आहेत, तर ते महत्त्वाचे निकष आहेत लाडक्या बहिणींसाठी. ती म्हणजे इन्कम टॅक्स. जर तुमच्या घरात कोण इन्कम टॅक्स भरत असेल तर तिथं प्रॉब्लेम होणार आहे. अधिकारी स्वतः घरी येऊन तुमच्या चौकशी करणार आहेत. जे महिला व बालविकासचे अधिकारी आहेत ते तुमच्या गावात येऊन तुमच्या घरी येऊन चौकशी करणार आहेत. तुमची डॉक्युमेंट्स फेर तपासणी सुरू करणार आहेत की खरंच का बाबा तुम्ही या योजनेसाठी पात्र होते का, तुमच्या घरी खरंच 4 चाकी वाहन आहे का, तुमच्या घरी खरंच कोणी दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे का, किंवा खरंच तुमचं 2.5 लाखापर्यंत उत्पन्न आहे का, हे सगळं चेक करण्यात येणार आहेत. लक्षात घ्या. तर आणि तरच तिथं होणार आहे. कारण आपण बघतोय की पुणे मध्ये भरपूर महिला अपात्र ठरलेल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 65,000 महिला तिथं अपात्र ठरलेल्या आहेत. पुण्यामध्ये जवळपास 50,000, तिथं मुंबईमध्ये 70-80 हजार अशा महिला अपात्र ठरलेल्या आहेत. का? कारण हे पडताळणी चालू आहेत मित्रांनो. आणि पडताळणीमध्ये जी महिला अपात्र असेल तिला यादीतून नाव काढलं जाईल, तिला पुढचे हप्ते येणार नाहीत. आणि आता लक्षात घ्या, ही जी बँक आहे तुम्हाला सांगितलं मी, त्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत. HDFC, ICICI, कोटक आणि पोस्टाचं बँक. पोस्टाचं सेव्हिंग अकाउंट असलं तरी चालेल. आता लक्षात घ्या जिल्हे कोणते आहेत. जिल्हे आता तुम्हाला मी सांगतोय की आज बघा, जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने असणार आहेत मुंबई उपनगर, मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, परत इकडे जर आपण बघितलं तर सांगली आणि पुणे आणि रायगडसुद्धा इथं आज तुमच्या अकाउंटमध्ये आज पैसे तुमच्या जमा होणार आहेत. परंतु तुमचं जे काही महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला कामं करायचे आहेत. आजच बँकेमध्ये जाऊन तुमचं सगळं व्यवस्थित आहे का नाही चेक करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तातडीचे आदेश हे बँकेने दिलेले आहेत की बँकेला लिस्ट पाठवलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींची आज लिस्ट पाठवली आहे. टप्प्याटप्प्याने पैसे येतील. ज्यांचं सगळं क्लिअर आहे, ज्यांचे निकष सगळे क्लिअर आहेत, म्हणजे या योजनेच्या नियमांमध्ये ज्या बसत आहेत, 2.5 लाखांपेक्षा या सगळ्या जे काही नियम मी सांगितले तुम्हाला याच्यामध्ये ज्या बसत आहेत महिला, त्यांनाच पैसे येणार आहेत. आणि तुम्हाला मी परत तेच सांगतोय, जर तुम्ही या नियमामध्ये बसत नसाल तर तुम्ही वाटसुद्धा बघू नका. तुम्हाला पैसे सध्या तरी मिळणार नाहीत. ज्या महिला नियमांमध्ये बसतील त्याच महिलांना पैसे येणार आहेत. आता सरसकट पैसे मिळावं असं कोणाला वाटत असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे त्यांनी कमेंट्स करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला किती पैसे आलेत हे कमेंट करा. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू की तुमचं यादीत नाव आहे की नाही, किंवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत की नाही. तर सर्वप्रथम जर आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. तर आणि तरच तुमच्या कमेंटचं उत्तर तिथं दिलं जाईल. जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार नाहीत, व्हिडिओला लाईक करणार नाहीत, त्यांचं रिप्लाय तिथं दिला जाणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.